मंगळाचा प्रभाव कुठे पडणार आहे, तर हा उज्जैनच्या जवळ पडणार आहे, क्षिप्रेच्या किनाऱ्यावरती पडणार आहे. त्यांनी ते मंगळाचं निरीक्षण करून ते मग त्यांनी म्हणून ते विक्रमादित्यांनी तिथे एक यज्ञशाळा आपलं वेधशाळा बांधली ती नवीन. आपल्याला माहिती आहे की विक्रमादित्यांची वेधशाळा उज्जैनला होती. तिथे अजूनही मंगळाचा एक स्तंभ वेगळा आहे. क्या बात आहे. ह्याच्यामध्ये आता आपण जसं नवग्रह म्हणतो की जे 9 प्रकारचे ग्रह आहेत किंवा आपल्या वेदांमध्ये नद्यांचं भरपूर वर्णन केलेलं आहे. सप्त नद्या आहेत, सप्त ऋषी आहेत किंवा आपल्या भरपूर निसर्गाचंही वर्णन केलं आहे. तर ह्याचा आपल्या जीवनावरती काही प्रभाव पडतो का? जसं की आता तुम्ही सांगितलंत की बाबा मंत्रांचा आपण उच्चार कशा पद्धतीने केला पाहिजे. पण असं कुठेतरी झालेलं आहे का की बाबा आधीच्या ऋषीमुनींनी जे आपले ग्रंथ जे काही गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत, अ, त्या कुठेतरी बाबा की बाबा त्यांचे कोणतरी शिष्य आहेत किंवा त्यांचे कोणतरी शिष्य आहेत. तर असं म्हणजे होऊ शकतं का की बाबा त्यांच्याकडनं एखादा मंत्र जो खरा ओरिजिनल लिहून आलेला आहे, तो नंतर कुठेतरी काहीतरी बाबा त्याचं थोडंसं कमी-कमी होत गेलेलं आहे. त्याचा प्रभाव म्हणा किंवा त्याचा एखादा जर शब्द चुकला किंवा उच्चार ही किती महत्त्वाची गोष्ट आहे त्या मंत्रामधली किंवा एखादा वेलांटी चुकली, एखादा मात्रा चुकला तर त्याचाही प्रभाव पडू शकतो का वेगळा? मुळात वेदांच्या अक्षरांची जी रचना आहे हं. ही अतिशय शुद्ध अवस्थेतल्या व्याकरणाची आहे. बरं, आत्ताचं जे व्याकरण हे अगदीच त्रोटक आहे. बरं. अतिशय, कारण आपण संस्कृतला ही देववाणी असं एक शब्द आहे की हे देवांची वाणी आहे, देवांची भाषा आहे, देवभाषा. हिचं व्याकरण जे आहे हे अतिशय क्लिष्ट आहे. क्लिष्ट आहे, भावनाप्रधान आहे, मात्र क्लिष्ट आहे. ती क्लिष्टता जी आहे ही जेव्हा तुम्हाला सरळ वाटायला लागेल आणि तुम्ही त्या तितक्या शुद्धतेने ते वेदमंत्र जपाल आणि म्हणाल, तितकं ते शुद्ध फळ देणार आहे. आता अशुद्ध मंत्रांचा आम्हाला काही हानिकारक होतं का, तर होतं. कारण स्वर, उदात्त, अनुदात्त, नीच, स्वरित अशा अनेक व्याकरणाच्या नियमांनी बांधलेले, विशिष्ट नियमांमध्ये बांधलेले अक्षरसमूहामध्ये मंत्र. त्याचा छंद जरी बदलला, त्याचे ऱ्हस्वाचे दीर्घ जरी झाले किंवा अनुस्वाराचा विसर्ग झाला आहे किंवा उदात्त अनुदात्त झालं आहे, असं जर झालं तर त्या मंत्रांचं फळ तुम्हाला लाभत नाही. ते का होत नाही, तर ते थेट मी इथे बसलेलो असताना ते थेट मला ईश्वराशी जोडतं. ईश्वराशी जोडणारी जी व्यवस्था आहे ती तितकीच शुद्ध असायला हवी आहे. जसं आपल्याला एखादी वैज्ञानिक प्रयोग करायचा आहे, त्या प्रत्येक गोष्टी तितक्या शुद्ध असल्या तरच त्याचे परिणाम मिळणार आहेत. त्याचप्रमाणे जो परमपिता आहे त्याच्याशी, त्याच्या ऊर्जेशी आम्हाला निगडीत व्हायचं असेल तर त्याही पद्धती आम्हाला तितक्या शुद्धतेने जपल्या पाहिजे. अन्यथा आम्ही म्हणू यातून काहीच होत नाही. पण ते यातनं काहीच होत नाही याचं कारण आहे की आम्ही तितकी शुद्धता जपत नाही, तितकी आमच्या मनामध्ये भावना प्रधानता नाही आहे. बरोबर. त्याच्यामध्ये आम्ही कमी पडतो. आम्ही त्या उदात्त भावनेने आणि त्या नियमाने जर बांधून त्या सगळ्या गोष्टी केल्या. उच्चारण जर आम्ही केलं तर निश्चित फलद्रूप होतं. थोडक्यात काय आहे तर आत्ताचे जे आपण मंत्र वगैरे म्हणतो की ज्याला व्हायब्रेशन्स आहेत त्या गोष्टी 100% काम करतात, त्या 100% इफेक्टिव्ह आहेत. पण मेन महत्त्वाचा मुद्दा जो येतो की आपलं आचरण कसं आहे, आपण कोणत्या गोष्टीसाठी ते उच्चार करत आहोत किंवा कोणता आपला स्वार्थ आहे त्याच्यामागे, ह्याच्यातनं त्या फलद्रूप काम करतात त्या गोष्टींच्या. जसं तुम्ही आत्ता वैज्ञानिक दृष्टिकोनाचं जसं बोललात, तर आजच्या तरुण पिढीला आपण वेद आणि विज्ञान ह्याच्यामध्ये नक्की काय साम्य आहे किंवा जसं आपण म्हणतो की आत्ता खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली आहे, भरपूर गोष्टी आत्ता विज्ञानाच्या ह्याच्यावरती चाललेल्या आहेत, सायन्स चाललेल्या आहेत, आता भरपूर गोष्टी उडत आहेत, अजून पुढे अशा येतील की गाड्याही उडायला लागतील हळूहळू, पॅराशूट वगैरे आहे. भरपूर माझ्या वाचनामध्ये अशा भरपूर गोष्टी आलेल्या आहेत की आता जसं आपण रावणाचं जर पुष्पक विमान घेतलं, आधीच आपले देव होते की इथून गायब झालो बाबा दुसऱ्या ठिकाणी गेलो, ह्या ऑलरेडी ह्या सगळ्या गोष्टी आधीपासून चाललेल्या आहेत. म्हणजे ह्याचा थोडक्यात अर्थ काय की विज्ञान हे आधीपासून आहे. तर थोडक्यात आता ते शास्त्रज्ञांचं नाव पुढे आलेलं आहे, शास्त्रज्ञांना त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि ते शास्त्रज्ञांच्या नावाने तिथे एक गोष्ट रुजू होत गेलेली आहे. तर नक्की वेद आणि विज्ञान ह्याचं साम्य कसं होईल जर आपण विचार केला तर? मुळात आध्यात्मिक विषय म्हणूया. आध्यात्मिक विषयामध्ये हे एकमेव वाङ्मय म्हणणं सुद्धा हा चुकीचा शब्द आहे, कारण हे ज्ञान आहे. बरं. हे एकमेव ज्ञान असं आहे जगातलं की ज्याला वेद विज्ञान अशी जोड आहे, शब्दजोड आहे. बरं. जसं इतर धर्मांच्या ग्रंथांचा जर विचार आपण केला तर त्या ग्रंथांच्या पुढे विज्ञान हा शब्द जोड शब्द म्हणून येत नाही. हे एकमेव ज्ञान असं आहे की ज्याला वेद विज्ञान असा शब्द जोडला जातो. आता काय आहे की प्रत्येक कृती ऋषींमध्ये सुद्धा अनेक स्तर,
अनेक स्तरामध्ये असताना काही ऋषी लोकांना केवळ स्वतःचा उद्धार करून घ्यायचा आहे, आध्यात्मिक प्रगती करून घ्यायची आहे. मग त्यांनी त्या मंत्रांचं अध्यात्म काढलं त्या मंत्रांमधून आणि ते त्या देवतांच्या उपासनेला लागले, जे सगुणाची उपासना असेल, निर्गुणाची उपासना असेल. दुसऱ्याला त्याच मंत्रामधून व्यवहार करायचा आहे. हा मंत्र व्यवहार्य आहे का, हा मला कसं जगायला शिकवतो आहे, या मंत्राला नेमकं काय शिकवायचं आहे, हा व्यवहार्य अर्थ काढतो आणि तो व्यवहारामध्ये वापरून या समष्टीला व्यवहार्य कसं ठेवता येईल, ही सुचारू कशी काम करेल, याच्यावरती तो प्रयोग करतो आहे. आणि तिसरा ऋषी जो आहे, तिसरा स्तर जो आहे, हा वेदांमधून विज्ञान काढणार आहे. मग यांच्याकडे प्रयोगशाळा होत्या का? होत्या ना. प्रयोगशाळेसाठी त्यांना सगळी एवढी उपकरणं लागत होती का? नाही. मग हे प्रयोगशाळा म्हणजे काय होतं, तर त्यांचं स्वतःचं शरीर हीच एक प्रयोगशाळा आहे. जसं आपल्याकडे नवग्रहांचा आपण आता मगाशी पूजेच्या ओघामध्ये उल्लेख केला की नवग्रहांचं अस्तित्व, किंवा आमचाही मगाशी एक अशी चर्चा झाली होती, त्यांनी सोमाचा एक साधा उल्लेख केला. हे सगळे ग्रह या समष्टीमध्ये आहेत का? आहेत. ते पृथ्वीपासून किती अंतरावरती आहेत, कोणत्या दिशेला आहेत, अक्षांश रेखांश कुठे आहे, तिथे आपल्याला जाण्यासारखी स्थिती आहे का, तिथे गेल्यानंतर राहण्यासारखी स्थिती आहे का, याचं ज्ञान कधी मिळवलं आहे? वेदकालांमध्ये मिळवलं आहे. कसं मिळवलं आहे? तर ईश्वरांनी जे ज्ञान आम्हाला दिलं आहे वेदांच्या स्वरूपामध्ये, त्या मंत्रांमध्ये आम्ही मनन केलं आहे, चिंतन केलं आहे, त्या मंत्रांचा वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास केला आहे. आणि मग लक्षात आलं की अरे आपण हे करू शकू, आपण या ग्रहाचा शोध लावू शकतो. आणि अनेक आकाशगंगा आहेत, द्वादशादित्य म्हणजे 12 सूर्यमाला आहेत, सौरमाला आहेत, हे वेदकालांमधलं ज्ञान आहे. 12 सौरमाला आहेत. या सगळ्या सौरमालेच्या पृथ्वी अनेक वेगळ्या आहेत, चंद्र वेगळे आहेत, त्यांच्या आकाशगंगा वेगळ्या आहेत. हे वेद सांगतो आहे. द्वादशादित्य आम्ही 12 सूर्य असं संकल्पना म्हणतो, 12 सौरमाला ही संकल्पना आहे. बापरे. त्या 12 सौरमालेचं प्रत्येकाचं विश्व वेगळं आहे. आम्ही आत्ता सध्यासुद्धा आपल्याला आता कळलं की अरे या माझ्या आकाशगंगेच्या पलीकडे अजून आकाशगंगा आहे, त्या दुसऱ्या आकाशगंगेपर्यंत आताशी आम्ही पोहोचण्याचा विचार करू शकतो आहे, आम्ही लहरी सोडतो आहे, आमच्या शिवाय कोणी विश्वामध्ये आहे का, हे सगळं ज्ञान पूर्वी नव्हतं का? होतं. उदाहरणार्थ आम्हाला आत्ता परवा बृहस्पती किंवा मंगळाचं आम्हाला या सगळ्या वैज्ञानिकांनी दर्शन घडवलं, तिथले फोटोज मिळवले. 2.5 वर्ष यान प्रवास करत होतं, त्याला विशिष्ट ऊर्जा पुरवायला लागली, विशिष्ट दिशेने त्याने प्रवास करायचा आहे. कशावर ठरलं? वेदांमध्ये सांगितलं आहे की पृथ्वी ही तुमची जी आहे, श्रीमद भगवतो महापुरुष असे विष्णूंनी निर्माण केलेल्या या जगामध्ये पृथ्वीचं स्थान निश्चित करायला लागेल की ही पृथ्वी आत्ता इथे आहे. मग पृथ्वीमध्ये दक्षिणायन उत्तरायण चालू आहे. मग आत्ता दक्षिणायन चालू आहे. या कर्कवृत्तावरती उत्तर ध्रुवाच्या इथे या बाजूला आहे, मी दक्षिण ध्रुवाच्या या बाजूला आहे, मी कुठे आहे हे स्थान आधी निश्चित करायचं आहे. म्हणजे आधी पृथ्वीचं स्थान मी निश्चित केलं आहे, पृथ्वीच्या स्थानामध्ये पृथ्वीवरती मी कुठे आहे हे निश्चित केलं आहे. आणि मग ती ऊर्जा मी माझ्यामध्ये बोलवली आहे की मी इथे बसलो, इथे प्रकट व्हा. बापरे. मग नुसती ऊर्जा धारण केली आहे. ऊर्जा धारण केल्यानंतर मी त्या ऊर्जेवरती संस्कार केले आहेत की मला आता काय करायचं आहे, तर मला बृहस्पती ग्रहाचं संशोधन करायचं आहे. पृथ्वीपासून कुठल्या बाजूला आहे? उत्तर बाजूला आहे. किती योजना अंतरावरती आहे? आता किलोमीटर किंवा मैल असा शब्द आहे. योजना हा मूळ संस्कृत शब्द आहे की किती योजनावरती आहे, मी जाऊ शकणार आहे का, मला कोणती ऊर्जा असायला हवी आहे, मी या देहाने प्रवास करू शकणार आहे का, या सगळ्याचा विचार झाला. मग हे सगळं करत असताना लक्षात आलं की या देहाने मी प्रवास करू शकत नाही. माझी जी यानं आहेत, आत्ताची जी प्रवासाची साधनं आहेत, ही तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही, कारण गुरुत्वाकर्षण हे मला खेचतं आहे. गुरुत्वाकर्षणाचा विषय पूर्वीपासून आहे. गुरुत्वाकर्षणाने माझी ऊर्जा खाली खेचू नये म्हणून विशिष्ट आसन आहे, दर्भासन आहेत, मृगाजीन आहेत, व्याघ्रासन आहेत, त्याच्यानंतर लोकरीचे आसन आहेत. ही ऊर्जा आमची जी उत्थान करणारी ऊर्जा आहे, ही गुरुत्वाकर्षण खाली खेचू शकत नाही. म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा विषय आधीपासून माहिती आहे. मग आता ही गुरुत्वाकर्षणापासून मी मला स्वतःला अलिप्त केलं आहे. मग आता माझ्यामध्ये जी शक्ती आहे, जी मी साठवली आहे, ही मला आता संशोधनासाठी वापरायची आहे. मग काय करायचं, तर आपल्यामध्ये हा देह म्हणजे मी आहे का? नाही आहे. देहामध्ये वास करणारा तिसरा कोणीतरी आहे, तो परमात्मा आहे. मग आता त्या परमात्म्याचं सहाय्य घ्यायचं आहे. माझा जो आत्मा आहे त्यालाच मी जागृत करायचा आहे आणि विदेह अवस्थेमध्ये, बिंदू अवस्थेमध्ये मला इथून माझा देह ठेवून प्रवास करायचा आहे. मग तो किती वेगाने करायचा आहे? मनोवेगाने करायचा आहे. मनोजवम मारुतुल्य वेग. क्या बात आहे. त्या वेगाने जर मी हे गुरुत्वाकर्षणातून बाहेर पडलो तर मी त्या दिशेने प्रवास करू शकणार आहे. मग किती आहे? 19,000 मैल आहे.
19,000 योजना आहेत इतक्या अंतरावरती, तो त्या दिशेला मला मिळणार आहे. मग जाताना कसा मिळणार आहे? अनेक मला चंद्रमाला मिळणार आहेत, अनेक मला नक्षत्रमाला मिळणार आहेत. मग त्या नक्षत्रांची वर्णनं वेदांमध्ये दिली आहेत की तू इथून निघालायस, तू निघालायस की पहिलं नक्षत्र तुला कृत्तिका नक्षत्र लागणार आहे. कृत्तिका नक्षत्रापासून असा प्रवास करून जा. पुढे कोणतं आहे? रोहिणी नक्षत्र लागतं. अशा नक्षत्रमाला तुला प्रवास करत जायचा आहे. मग तिथे गेलास की तुला बृहस्पतीचं दर्शन होणार आहे. मग बृहस्पतीचं वर्णन कसं आहे? तर तो पिवळ्या रंग धारण करणार आहे. आता आम्हाला सांगतात की नाही, बृहस्पतीच्या बाजूला पिवळे वलय आहेत, कड्या म्हणतो त्याला आपण हल्ली, तबकड्या म्हणतो. पिवळी वलय आहेत म्हणून त्याला आपण पीतवर्ण असं म्हणतो. कसं धारण झालं की हा तिथे व्यक्ती, हा जो ऋषी, हा तिथे पोचलाय ना, बरोबर. त्याने त्याचं निरीक्षण केलं आहे आणि मग त्याने सिद्ध केलं आहे की अरे हा असा पिवळा दिसतोय बरं, पृथ्वीपासून इतक्या लांब आहे बरं, परंतु हा आपल्याला वास्तव्य करण्यासाठी योग्य नाही आहे, कारण तिथे ऑक्सिजन कमी आहे, तिथे पाण्याची व्यवस्था नाही आहे, असं त्याने निरीक्षण केलं आहे. आणि मग याची जी प्रभाव कला आहे, प्रत्येक ग्रहाची प्रभाव आहे, ही पृथ्वीवरती कुठे पडत आहे. मग तो तिथे बसून निरीक्षण करतो आहे की याचा जो प्रभाव क्षेत्र आहे हे पृथ्वीवरती सिंधू देशोद्भव, सिंधू देशावरती याचा प्रभाव पडतो आहे बरं. त्याने तिथे बसून पृथ्वीचं निरीक्षण केलं आहे आणि मग त्यांनी लिहून ठेवलं आहे सिंधू देशोद्भव. हा सिंधू देशामध्ये हा प्रभाव, याचा बृहस्पतीचा प्रभाव पडणार आहे. मंगळाचा प्रभाव कुठे पडणार आहे? तर हा उज्जैनच्या जवळ पडणार आहे, क्षिप्रेच्या किनाऱ्यावरती पडणार आहे. त्यांनी ते मंगळाचं निरीक्षण करून ते मग त्यांनी म्हणून ते विक्रमादित्यांनी तिथे एक यज्ञशाळा, आपलं वेधशाळा बांधली ती नवीन. आपल्याला माहिती आहे की विक्रमादित्यांची वेधशाळा उज्जैनला होती. तिथे अजूनही मंगळाचा एक स्तंभ वेगळा आहे. मग हे मंगळाचं प्रभाव रेखा तिथे आहे हे कसं सिद्ध झालं? तर विशिष्ट ऋषींनी त्याचं अध्ययन केलं आहे. मंगळाच्या तिथे जाऊन, मंगळावरती प्रत्यक्ष अवतरित होऊन सूक्ष्मदेहाने, कारण त्याला बाधा नाही आहे, त्याला ऑक्सिजन नको आहे, तर देह इथे घेतो आहे, पण त्या देहाने घेतलेला ऑक्सिजन त्याला तिथे पुरतो आहे. विज्ञान आहे. त्याने काही खाल्लेलं नाही, त्याने काही प्यायलेलं नाही, त्याला सौर ऊर्जा मिळत नाही आहे, तरी पण हा एवढा प्रवास करून तितक्या लांब पोहोचला आहे आणि तिथून सांगतो आहे अरे हा क्षिप्रेच्या किनारी प्रभाव पडतो आहे बरायचा. मग त्याचं सिद्ध झालं आहे की म्हणून मग विक्रमादित्यने परत संशोधन करवलं आहे हे खरं आहे की नाही. तर तिथे त्यांनी स्तंभ उभा केला की हो, मंगळाचा प्रभाव इथे पडतो आहे. आत्ता ते थोडंसं मंगळाची प्रभारेखा जी आहे ती थोडी तिथून एक 200 मीटर अंतरावरती सरकली आहे. त्याचं कारण काय आहे? तर चराचर फिरत आहे ना, संपूर्ण विश्व स्वतःभोवती फिरत आहे. ते स्वतःभोवती फिरताना स्वतःची जागा बदलत आहे. पृथ्वीसुद्धा स्वतःच्या अक्षांश याच्या भोवती फिरत असताना स्वतःची जागा सोडत आहे. मग ती अवकाशातली स्थिती बदलली आहे आणि भौमाची रेषा 200 मीटर इतक्या वर्षांनी, हजारो वर्षांनी 200 मीटर सरकली आहे. विज्ञान आहे. दुर्दैवाने आम्हाला त्यातलं विज्ञान दिसत नाही आहे. जसं सूर्य उगवतो आहे, सूर्याच्या किरणांनी पाण्याची वाफ होते आहे आणि त्याचं पर्जन्य मिळतो आहे. पर्जन्य वृद्धीसाठी काही विधान आहेत का? तर आहेत. पर्जन्य किती होणार आहे याचा अभ्यासशास्त्र आहे का वेदांमध्ये? तर आहे. बापरे. मग ते अभ्यासशास्त्र कसं असेल तर सृष्टीचं वाचन करायला शिकलं पाहिजे. आपण काय झालं आहे की आताची जी वेधशाळा सगळ्या आहेत आपल्या, करोडोचं बजेट आहे, परंतु अंदाज चुकतात. कारण ती वस्तुनिष्ठ नाही आहे. मला जर पुण्याचा अंदाज द्यायचा असेल तर मला पुण्याच्या पंचक्रोशीचा, पुण्याच्या क्षितिजाचा, पुण्याच्या आसमंताचा अभ्यास केला पाहिजे. कारण इथे असणारी वृक्षसंपदा, इथे असणारी डोंगरं, इथे असणारे पाणवठे ही वेगळी आहेत ना. हे दिल्लीचं कसं मला देऊन चालणार आहे? बरोबर. मग इथे एक व्यक्ती मला त्या निसर्गाचं वाचन करणारा, निसर्गाचा निरीक्षण करणारा निर्माण केला पाहिजे. मग हे काय सांगतं वेद? काय सांगतो की सकाळी उठा, प्रातर झुंजूमुंजू झालं, संगवांत प्रातः, म्हणजे सकाळी गायींच्या गोठ्यामध्ये वासरांची आणि गायींची चुळबुळ सुरू होते, तिथे प्रातः म्हटलं आहे. आपण सकाळी 7 वाजता सकाळ म्हणतो ती नव्हे, संगवांत प्रातः, वासरांची चुळबुळ सुरू होते आणि ते हुंकार द्यायला लागतात की मला दूध हवं आहे. त्या संगवांत प्रातः त्यावेळी तुम्ही उठा आणि पूर्व दिशेला जा, पूर्व दिशेला गावाच्या जा आणि त्यावेळी मग सूर्याचं, त्या पूर्वेच्या क्षितिजाचं निरीक्षण करा की काय आहे, सूर्योदयाच्या पूर्वीची स्थिती काय आहे. रोजचं आकाश वेगळं आहे, रोजच्या आकाशाची स्थिती वेगळी आहे, ढगांची स्थिती वेगळी आहे. आज काळे कुट्ट ढग दिसत आहेत, उद्या सोनेरी ढग दिसत आहेत, परवा गुलाबी दिसत आहेत. त्यांना येणारे किनारी ह्या वेगळ्या आहेत. त्या किनारींमधून जो सोनेरी प्रकाश कधी दिसतो आपल्याला, आज सोनेरी प्रकाश पडला आहे, त्या सोनेरी प्रकाशांमधून जी किरणं परावर्तित होत आहेत त्यांची तीव्रता किती आहे, का सौम्यता आहे, हे आकाशवाचन मला आजचं करायचं आहे सकाळचं. आणि मी लिहून ठेवायचं आहे की मला आज गुलाबी छटा दिसत आहेत, आकाशाने गर्भधारणा केली आहे बरं. पर्जन्याच्या गर्भधारणेची काही निरीक्षण आहेत आणि मी ठरवायचं की आज पर्जन्याची गर्भधारणा झाली आहे, आज मला गुलाबी ढग दिसत आहेत.
लिहून ठेवा, आजची नोंद लिहून ठेवा. संध्याकाळी ज्यावेळी आपल्या क्षितिजावरती वृक्ष आहेत, प्रत्येक गावाच्या क्षितिजावरती वृक्ष आहेत आणि अधिवृक्ष सूर्यकाल म्हणतो आपण त्याला, की त्या वृक्षाच्या मस्तकावरती सूर्य टेकला की तुमच्या दृष्टीने संध्याकाळ व्हायला सुरुवात झाली आहे. गावाच्या पश्चिम दिशेला प्रवास चालू करा. थोडा विषयांतर होतो आहे, पण विज्ञान शोधायचं आहे. नाही 100% गावाच्या पश्चिम दिशेला प्रवास करा. संध्येचं निमित्त दिलं आहे. गावाच्या पश्चिम दिशेला प्रवास करा. सूर्यास्त होताना परत आकाश बदलतं. रोजचं आकाश बदलतं आहे. आम्हाला वेळ नाही आहे बघायला, पण रोजचं आकाश बदलतं आहे. सूर्यास्तापूर्वीचं, सूर्यास्तानंतर 1 तास, म्हणजे जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र किंवा तारे दिसत नाहीत तोपर्यंत आकाशाच्या छटा वेगळ्या आहेत. तिथून तुम्ही पूर्वेकडे तोंड करा. पूर्वेच्या क्षितिजाची स्थिती बघा, त्याचे किनारी बघा. जर गडद काळा आकाश दिसत आहे किंवा जांभळ्या रंगाचा आकाश दिसत आहे, पर्जन्याची गर्भधारणा झाली आहे. खूप गडद आभाळ काळं दिसत आहे मला. निश्चित 6 महिन्यानंतर खूप पाऊस मिळणार आहे. निरीक्षण करा, नोंदी ठेवा. गावात या आणि वर्ष प्रतिपदेला म्हणजे पाडव्याच्या दिवशी मी केलेल्या निरीक्षणाच्या नोंदी गावाला वाचून दाखवा, की यावर्षी या दिवशी भरपूर पाऊस पडणार आहे, किंवा यावर्षी माझ्या आकाशवाचनामध्ये असं दिसतं आहे की पर्जन्य भरपूर नाही आहे. बरं, पीकपद्धती बदला. काय पेरायचं आहे तुम्ही ठरवायचं आहे, पण माझ्या याच्यामध्ये, कारण हा वैज्ञानिक आहे ना, रोज हा जातो आहे, हा निरीक्षण करतो आहे आणि मग गावाला ते ज्ञान वापरतं आहे गावासाठी, कारण कृषीनिष्ठ आहे. वेद सगळे कृषीनिष्ठ आहेत. मग तुम्ही ठरवा की कमी पाण्याची पिकं लावू किंवा भरपूर पर्जन्य पडणार आहे, तांदूळ पेरू. काय पेरायचं हे तुम्ही ठरवा. हे ज्ञान आहे. हे विज्ञान आपल्या वेदांमधून उचलायचं आहे. मग त्याला थोडी आम्ही धार्मिक जोड दिली आहे, कारण याला काहीतरी उद्दिष्ट असल्याशिवाय हा रोज जाणार नाही आहे. मग त्याला धार्मिक जोड काय दिली आहे? संध्या कर. जा, पूर्वेच्या बाजूला नदी वाहते ना, जा तिथे हातात पाणी घे. अर्घ्यप्रदान देताना तुम्हाला असं डोळ्याच्या समोर उंच घ्यायचं आहे, पाणी भरून घ्यायचं आहे आणि सोडायचं आहे. खाली जे पाणी सोडतो आहे मी, त्या पाण्याचं निरीक्षण करायचं आहे तेवढ्या वेळात. त्याच्यातली पारदर्शकता, त्यातनं येणारे रंगीत कवडसे. पाणी ज्यावेळी आम्ही सूर्याच्या समोर धरून असं खाली होतो, पाण्यामध्ये रंगीत कवडसे येतात. त्या कवडशांचं निरीक्षण तेवढ्यात करायचं आहे मला. एकदा नाही कळलं, दुसऱ्यांदा असेल, परत गायत्री मंत्र म्हण, परत सोड, परत निरीक्षण कर, 3दा कर. नाही 3दा झाला आहे, 4थ्यांदा कर. इतकी शास्त्र मुभा देतं. मग त्या कवडशांचं तू निरीक्षण कर आणि मग लिहून ठेव की यावर्षी थंडी किती पडणार आहे. पक्ष्यांचं निरीक्षण कर, या सगळ्या वृक्षसंपदांचं निरीक्षण कर. कावळ्याने घरटं किती उंचावर बांधलं आहे झाडांवरती, याच्यावरती ठरतं पाऊस किती पडणार आहे. झाडाच्या कुठल्या बाजूला त्याने घरटं बांधलं आहे याच्यावरती ठरतं की पाऊस कुठल्या बाजूने प्रवेश करणार आहे. आता आपण 1-2च ठरतो, आपलं दक्षिण मान्सून येतो आहे, उत्तर मान्सून येतो आहे, आणि हे तसं नाही आहे. माझ्या गावाला प्रवेश करताना, माझ्या पंचक्रोशीमध्ये प्रवास करताना हा पाऊस कधी येणार आहे, सोसायटीच्या वाऱ्यासहित येणार आहे का छान सरळ पाऊस पडणार आहे. त्या कावळ्याने घरटं किती खाली बांधलं आहे, झाडाच्या गाभ्यामध्ये बांधलं आहे, याच्यावरती पर्जन्य ठरतं, कारण त्यांचे अंदाज वेगळे आहेत. करेक्ट. पक्ष्यांना खूप लवकर अंदाज येतात त्याचं. निरीक्षण करा. त्याच्यानंतर वृक्षसंपदा कोणती खुलते, पळसाला फुलं किती येत आहेत, उन्हाळ्यामध्ये येतात, वसंत ऋतूच्या आधी येतात, शिशिर ऋतूमध्ये येतात. पळस कसा फुलला आहे याचं निरीक्षण करा. तो जर अंगभर छान भरपूर फुलं घेऊन जर फुलला तर हमखास पाऊस छान पडणार आहे. त्याची जर पानं पडलीच नाही आहे, त्याला फुलं जर कमी आले, दुष्काळ पडणार आहे. निसर्गाचं वाचन करा. हे सगळं करण्यासाठी खूप ज्ञानशाखा आपल्याला वेदांनी शिकवल्या आहेत. हे समजून जर घेतलं तर वेदांसारखं विज्ञान कुठेही मिळत नाही. जसं शरीरशास्त्रावरती परिणाम होतो का, शरीरावरती परिणाम होतो का, तर होतो. जसं आपण आता निसर्गाचा विचार केला, ठीक आहे ना, मी स्वार्थी आहे, मला निसर्गाशी काही घेणं नाही, मला माझं शरीर उत्तम असायला पाहिजे एवढंच आहे. मग काय करायचं आहे, मला हृदयरोग आहे, मला हृदयाचा त्रास होतो आहे, ठीक आहे ना, मग हृदयरोग नष्ट करण्यासाठी कोणती देवता आहे? पंचमहाभूतांपैकी इंद्र, वरुण, वायू, हे दुर्गा वगैरे त्यानंतरच्या आहेत. सगुणातल्या रूपं वेगळे आहेत, परंतु वेदांचे जे देवता आहे वैदिककालीन, या अश्विनी आहेत, या सूर्य आहे, वायू आहे, अग्नी आहे, पंचमहाभूतांचा उपयोग. मग ते सांगतं की सूर्योपासना करणं, हृदयाला त्रास आहे ना, सूर्योपासना करायची म्हणजे काय, सूर्य नमस्कार घालायचे, ती विशिष्ट व्यायामाची पद्धत आहे. शरीराला कशा प्रकारे तुम्ही आळोखे पिळोख्या द्याव्यात, शरीराचा कसा तुम्ही वाकावावं, याचं विशिष्ट रचना म्हणजे सूर्यनमस्कार. आणि मग त्यावेळी परिणाम आहे तुम्हाला, रुद्रोगम मम सूर्य हरिमानंच नाशया. ईश्वरा, मी ही या पद्धतीने व्यायाम करतो आहे, पण माझ्या शरीरामध्ये जे हृदरोग तयार झाला आहे, हरिमानंच नाशया, हे सगळं नष्ट कर रे. शरीरावरती परिणाम होतो आहे ना,
गच्चीवर जा किंवा अंगणात जा आणि अंगणात तुम्ही सूर्यनमस्कार घाला. त्या विशिष्ट व्यायामाच्या पद्धतीला सूर्यकिरण जर तुमच्या अंगावरती पडले तर ते हृदयरोग कमी होतो. याच्यावरती एका चेन्नईला काही वर्षापूर्वी 30 वर्षांपूर्वी एक प्रयोग झाला होता की एक प्रयोगशाळेमध्ये एक चांगला खूप मोठा उद्योगपती होता, पण तो काही खायचाच नाही, काही खायचं नाही हे त्याचं ठरलेलं होतं. पण कार्यरत मात्र अगदी छान असायचा तो. पाणीसुद्धा खूप कमी लागायचं त्याच्या शरीराला. हा आपला कायम पण कार्यक्षमता, बौद्धिक क्षमता ही खूप चांगली होती त्याची. मग सहकार्यांना प्रश्न पडला, हा खात नाही, हा पाणी पित नाही. घरी चौकशी केली, हा खरंच खात नाही आहे, हा खरंच पाणीचं प्रमाण खूप कमी लागतं याला. मग त्याला विचारलं की हे असं कसं शक्य आहे? तर तो म्हणाला, मी सौर ऊर्जा ग्रहण करतो. तशी आता सौर ऊर्जा ग्रहण करतो आणि आपण ही ऊर्जा वापरतो आणि वीज शरीर चालू शकतं का? चालू शकतं. सौर ऊर्जेवरती शरीर चालू शकतं. हा प्रयोग केला तर तो म्हणाला की मी सौर ऊर्जा ग्रहण करतो, सकाळी वरती जातो, 1 तासभर सूर्याची किरणं ग्रहण करतो, दिवसभर मला ती किरणं पुरतात. असं शक्यच नाही, विज्ञान मानतच नाही, कारण ही वैज्ञानिक उपासना आहे, आपली वेदांची उपासना आहे, वेदोपासना आहे. असं कसं शक्य आहे? मग याच्यावर प्रयोग झाला. या व्यक्तीला उद्योगपती होता, त्यामुळे तो म्हणाला, मी खर्च करतो प्रयोगांचे, माझ्यावर प्रयोग करा. मी तुमच्यासमोर बसेन, 24 तास माझ्यावरती CC कॅमेरे लावा आणि तुम्ही तुमचे इन्स्ट्रुमेंट वापरा आणि सिद्ध करा, होत आहे किंवा नाही होत. त्याला रोज गच्चीवर घेऊन जायचं, 1 तासभर त्याला सूर्यात बसवायचं, सूर्यकिरणांचं याने ते भोजन करायचं असं म्हणूया, आणि खाली यायचं आणि कार्यरत राहायचं याने. असं तो 3 महिने त्याचं निरीक्षण करत होते. हा काहीच खात नाही आहे. तिथे प्रूव्ह झालं की अरे खरंच सूर्यकिरणं जर आपण ग्रहण केले तर शरीराला अन्नाची आवश्यकता खूप कमी आहे. सौर ऊर्जेवरती शरीर उत्तम चालू शकतं. ते प्रूव्ह झालं. दुर्दैवाने त्या प्रयोगाला खूप प्रचार झाला नाही, कारण वेदांमधलं विज्ञान आहे, आम्हाला ते नको आहे. दुर्दैवाने त्याचा प्रचार झाला नाही आणि ते तिथेच प्रयोग थांबून गेला. पण हे त्या उद्योगपतीच्या सहकार्यानं सगळ्यांना मान्य झालं की अरे हे होऊ शकतं, हा व्यक्ती आमच्यासमोर अजूनही तसा आहे. काही वर्षापूर्वी नेदरलँडमधून एक डॉक्टर हुबेन म्हणून एक व्यक्ती भारतामध्ये आली होती आणि त्याला या यज्ञ विषयावरती एक निरीक्षण स्वतःचं करायचं होतं. त्याचा दृष्टिकोन दूषित होता की काही नाही आहे असं, या देवता अवतरित होतात किंवा देवता तत्व तिथे अवतरित होतं, मला मान्य नाही आहे. पण मग तो केरळमध्ये गेला. नंबूद्री पाद नावाचे नंबूद्री लोक अशी एक विशिष्ट जमात ब्राह्मणांची तिथे आहे, कारण ते अजूनही त्यांच्या पद्धतीने ज्ञान जपतात, वेद त्यांच्या पद्धतीने जपतात, ते दूषित होऊ देत नाहीत. मग सगळ्यात शुद्ध कोण जपता येतात? नंबूद्री जपतात. मग हा तिथे गेला, कारण शुद्ध असेल तरच त्याचे परिणाम मिळणार दिसू शकतात. बरोबर. तिथे गेला आणि त्यांना म्हणाला की मी थोडा कुत्सित बुद्धीचा आहे, मला असं वाटतं की हे असं काही होत नाही, यज्ञयागांमधून देवता तत्व अवतरित होतात किंवा नाही होत असंही मी म्हणणार नाही, पण होतात तर मला त्याचं दर्शन झालं पाहिजे. आता प्रश्न पडला की तुला दर्शन कसं घडवणार? देव काय असं काय मी आणलं की लगेच समोर दिसतील असं नाही होणार आहे. तो मला म्हणाला, मान्य आहे ना, पण मला त्याचा भास तरी झाला पाहिजे की अरे काहीतरी विशिष्ट शक्ती इथे अवतरित होत आहे. बरोबर. मग ते म्हणाले की आत्ता दक्षिणायन चालू आहे, उत्तरायणामध्ये आम्ही विशिष्ट यज्ञ करू. तुझे सगळे कॅमेरे, जसं आपण आता विशिष्ट अंतरावरती आपण कॅमेरे ठेवले आहेत, तुझे सगळे कॅमेरे घेऊन ये, आम्ही सांगू त्या अँगलला तू लाव किंवा तुला हवं त्या अँगलला तू लाव, पण ते अशा फायर प्रूफ असायला हवेत, कारण आम्ही यज्ञ करणार आहोत. तुला कुंडामध्ये कॅमेरा लावायचा असेल तरी त्या पद्धतीने तू लाव आणि मग बघूया. एकतर देवता अवतरित होतीलच, नाही तर होत नाहीत हे तरी आम्हाला कळेल. पण आम्हाला विचारशील तर देवता अवतरित होतात. जर त्या तुला कळल्या नाहीत, भास झाला नाही, तर तू दूषित आहेस. अरे बा. मग तो म्हणाला, मला मान्य आहे, हे त्या यज्ञयाग सगळं तुम्ही शास्त्रीय दृष्टीने करा, त्याला लागणारं सगळं धन जे आहे ते मी पुरवतो. याच पद्धतीने ते म्हणाले की तुला आम्ही यज्ञशाळेत येऊ देणार नाही, तू बाहेर बसायचंच, पण आम्ही यज्ञ करू. मग त्याने ते सगळं लावलं आणि तो मला म्हणाला की तुमची एक पद्धत आहे विशिष्ट, हे सगळे यज्ञ संपत आले की आपण म्हणतो रुद्राय पशुपतये स्वाहा, सगळं उरलेलं मी रुद्राला अर्पण करतो. खरंच रुद्र अवतरित होतं का? मला एवढंच पाहायचं आहे. मला बाकीच्या 33 कोटी देवता तुमच्यानंतर बघूया. हे म्हणाले, ठीक आहे ना, एका देवतेच्या मागे लाग, आयुष्यभर तुला पुरणार आहे, 33 कोटी देवतांचा नंतर विचार करू. तो म्हणाला की मला बघूया की रुद्र अवतरित होतो का, कारण तो सगळं भक्षणच करत असतो, बघायचं. मग त्याने ते सगळे यंत्रणा तशा लावल्या आणि एक मोठी टीम येऊन ती प्रत्येक कॅमेऱ्यावरती
त्या स्क्रीनवरती बसलेला होता की दृष्टीतून काहीही इकडचं इकडे गेलं नाही पाहिजे. यज्ञ पूर्ण झाला. त्रिशूर नावाच्या गावाला झाला केरळमध्ये. यज्ञशाळा प्रज्वलित झाली, यज्ञशाळा अख्खी, कारण ते सगळं रुद्राला अर्पण करायचं आहे. जे उरलं तर रुद्र खाणार आहे. आणि आता मात्र डोळे फाटायची वेळ आली आहे की ते जे सगळं यज्ञशाळा जळाली आणि ती बसली खाली, सगळं राख झाली, ते भस्म झालं. ज्यावेळी ते सगळं कॅमेऱ्यात तपासायला लागले रिवाइंडिंग करून, त्यावेळी दिसतं आहे की त्या सगळ्या ज्वाळा ज्या आहेत त्या ज्वाळा साक्षात तांडव करणारा शिव दिसतोय. त्या तो इकडे हात घालतोय, तो हे खातोय, तो तिकडे हात घालतोय, तो तिकडे खातोय, अक्षरशः दिसत आहे. सगळे स्क्रीन्स तपासल्या, सगळे कॅमेरे तपासले आणि मग त्याला जाणवलं की अरे काहीतरी अवतरित झालं होतं तिथे, कुणीतरी अवतरित झालं होतं आणि तो अधाशासारखा खात होता. मग रुद्रच का निवडला? तर रुद्राची क्षुधा जी आहे ही खूप मोठी आहे. संहार करणे हेच त्याचं काम आहे. मग जे काही उरलं आहे ते सगळं खाणार. तो असा सौम्य प्रकारे एक एक घास घेऊन खाणारच नाही, तो अधाशासारखाच खाणार आहे. ते जे तांडव स्वरूप त्यांनी पाहिलं, तांडव करत खात होता तो, प्रसन्न अंतःकरण पण आरडाओरडा करत याचं, त्याच्यावरती तो प्रभावित झाला की देवता अवतरित होतात. आणि त्यांनी द अग्नी नावाचा व्हॉल्यूम लिहिला. आज अभ्यासाला त्यांचे ग्रंथ घेतोय आपण. अरे बापरे. त्यामुळे वेदांमधलं विज्ञान काढण्यासाठी आम्ही कमी पडतो. वेदांमध्ये विज्ञान आहे. एखादा रोग येणार असेल, साथीचे रोग पहिल्यापासून आहेत, बरोबर. रोग येणार असेल, रोगाचा प्रतिकार कसा करावा याचंही विज्ञान वेदांमध्ये आहे. मग ते आहे का? आहे. त्याचा प्रतिकार कसा करावा याचं विधान आहे. आम्हाला कळलं नाही, परंतु आहे. मग कसं आहे? तर समजा एक रोगराई जर पसरणार असेल तर ती एकदम हाय लेवलला पसरणार आहे का? नाही. अगदी वरच्या स्तरावरती असेल तर ती आमच्यावर परिणाम करणार आहे का? नाही. सूर्यकिरणांनी ते वरच्यावरच नष्ट होणार आहे. सूर्यकिरणांपासून खालच्या असं म्हणतात जे रोगराई तयार होणार आहे ती आमच्या शरीरावरती परिणाम करणार. मग त्याचा नाश कसा करावा हा आहे विचार. मग औषधी वनस्पती कोणत्या आहेत याचा उल्लेख आहे. कोणत्या नक्षत्रावरती कोणत्या वनस्पतीचं आहरण आम्ही कसं करावं, त्यांचा रस कसा काढावा याचं विज्ञान आहे. मग तो रस कसा आम्ही असं म्हणतात पसरेल याचं विज्ञान आहे. आणि मग त्याने हानी होते का या सगळ्या रोगजंतूंची? तर होते. मग त्यांनी सांगितलं आहे की एक आत्ताही प्रयोग चालू असतात सध्या आहे, प्रवर्ग्य नावाचा विधी आहे. प्रवर्ग्य विधी. प्रवर्ग्य विधी काय? तर एक प्रक्षेपक म्हणजे वरती आसमंतामध्ये विशिष्ट गतीने प्रक्षेपण करणारं एक पात्र, त्याला प्रक्षेप असं म्हणतो. त्याला वेदांमधल्या परिभाषेमध्ये वेगळा शब्द दिला आहे, महावीर. महावीर म्हणजे आपल्याकडे काय तर खूप मोठा ताकदीचा असा कोणतरी पुरुष, ते एका पात्राचं नाव आहे महावीर. मग ते पात्र कशाचं आहे? खूप मोठ्या कडक धातूचं आहे का? नाही, मातीचं आहे. माती तर खूप क्षीण असते, तिला नुसतं असं मारलं तरी ते फुटतं. तथापि त्याला महावीर शब्द देण्याचं कारण काय आहे? तर ती महावीर निर्माण करण्यासाठी जी माती लागणार आहे ती 7-8 ठिकाणाहून गोळा केली आहे. ती किती खालनं काढायची आहे, वारुळातली काढायची, वारुळातली कुठल्या बाजूची किती काढायची आहे, घोड्याच्या पायाखालची माती आहे, सगळीकडच्या माती गोळा करायच्या आहेत. ही वाळवी असते, वाळवी माती बाहेर काढते, ती माती मिळवायची. त्यातली स्निग्धता कमी जास्त असते. ती स्निग्धता त्याच्यामध्ये गाईचं दूध, शेळीचं दूध, उंटिणीचं दूध, गाढवीचं दूध हे सगळं एकत्र करून ते मळायची आहे माती आणि त्याचं मग ते पात्र तयार करायचं आहे. त्याची जी टणकता आहे ती एका प्रक्षेपाका एवढी टणकता निर्माण होते. आणि मग काय करायचं आहे? तर अग्नीमध्ये मी ते विशिष्ट आकाराचं पात्र आहे, त्या विशिष्ट आकाराच्या पात्रामध्ये मी तूप भरायचं आहे, शुद्ध तूप. आणि ते विशिष्ट मंत्रांच्या सहाय्याने त्याला मी गरम करत राहायचं आहे. मंत्र का हवेत? तर ते तूप उकळत असताना माझ्या वेदमंत्रांच्या लहरी त्या तुपाला संस्कारित करतात. मंत्र लहरी काम करतात. त्या संस्कारित झालेल्या लहरी ज्या विशिष्ट उच्च याच्यावरती स्तरावरती येतात तेव्हा त्याच्यामध्ये अतिशय गार असणारं गाईचं ताजं दूध त्याच्यामध्ये ओतायचं आहे. बाजूने अग्नी आहे, ते पात्र उकळत आहे, तूप उकळत आहे आणि मी त्याच्यामध्ये गाईचं दूध टाकतो आहे. 200-300 फूट ती जी ज्वाळा आहे इतक्या उंच जाते. काय केलं आहे मी? गाईचं दूध त्यात घातलं आहे. गाईच्या दुधामध्ये जे सगळ्या याला जोडणारे जे कण आहेत, पुष्टिकारक कण, ते असं म्हणतात कसे पसरवता येतील मला? प्रक्षेपकाद्वारे. मग त्या प्रक्षेपकामध्येच मी ते दूध ओतायचं आहे. किती ओतायचं आहे, काय ओतायचं याचं परिमाण आहे, कशा भांड्याने ओतायचं आहे त्याचं परिमाण आहे,
ते भांडं कशाचं बनवायचं याचे परिमाण आहेत. त्या पद्धतीने तुम्ही ते दूध ओतलं की ते 300 फूटच्यापेक्षा जास्त ज्वाला वर जाणार आहे आणि ते सगळीकडे असं ढगासारखं पसरणार आहे. मग त्याची व्यापकता किती असू शकते तर पंचक्रोशी 5 कोसा इतकी त्याची व्यापकता असू शकते. या पंचक्रोशीमध्ये येणारी रोगराई जी आहे ही नष्ट होते. बापरे. आणि मग मी काय केलं तर माझा असं म्हणतं निर्जंतुक केला. तथापि औषधी तत्व ही पसरलं पाहिजे आणि पुष्टीकारक तत्व पसरलं. गाईच्या दुधामध्ये पुष्टी आहे, औषधी तत्व तिच्यात याच्यामध्ये कमी आहे, शेळीमध्ये जास्त आहे. जास्त. शेळी काय करते तर डोंगरदऱ्यांमध्ये जाते आहे, औषधी वनस्पती खाते आहे, त्याचा अंश कुठे उतरतो आहे तर दुधात. शेळीचं दूध घ्या, कुठल्या स्तनाचं घ्यायचं आहे, किती घ्यायचं आहे, किती वेळा पिळायचं आहे याचं प्रमाण आहे. उचललं कितीही टाकलं असं नाही चालत आहे. त्याच दुधामध्ये परत दूध उकळा, त्याला मंत्र वेगळे आहेत, त्या मंत्रांच्या लहरीच्या साह्याने ते शेळीचं दूध त्यात घाला, परत तीच क्रिया ज्वालावर जाणार आहेत आणि शेळीच्या दुधामध्ये जे हानिकारक तत्व आहेत रोगजंतूंसाठी ती पसरणार आहेत आणि औषधी तत्व आम्हाला मिळणार आहे, जेणेकरून समाज सगळा निरामय होईल. असे खूप विज्ञान आहेत, आम्ही काढू शकलो नाही किंवा काढू शकत नाही. हे छोटे छोटे प्रयोग सध्या चालू आहेत. त्यामुळे वेदांमध्ये विज्ञान निश्चित आहे. आपलं हे दुर्भाग्य म्हणावं लागेल की आपल्याकडनं सगळ्या गोष्टी ह्या लोकांपर्यंत पोचलेल्या आहेत की ज्याच्यावरती आत्ता बाहेरच्या देशामध्ये भरपूर रिसर्च चालू आहे. आणि जेव्हा ते लोक ह्या गोष्टी प्रूव्ह करतात आहेत त्याच्यानंतर मग आपले लोक म्हणतात की हा ह्यांनी हे आमच्यापर्यंत आणलं. पण भरपूर लोकांना हे माहितीच नाही की हे ऑलरेडी आपल्याकडे आहे. फक्त आपण आपलं भाग्य हे नाही की आपण त्याचा अभ्यास करू शकलो नाही किंवा अभ्यास जरी झाला तरी ते अजून जास्त लोकांपर्यंत आपण पोचवू शकलो नाही की आपल्याकडे किती ज्ञान आहे हे लोकांपर्यंत पोचू शकलो नाही. जसं की रामरक्षा स्तोत्र आहे, रामरक्षा स्तोत्रामध्ये पण खूप विज्ञान आहे. आपल्या शरीराला कशा पद्धतीने आपण रक्षा करू शकतो आपल्या प्रत्येक अवयवांची हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. मारुती स्तोत्र आहे, मारुती स्तोत्रामध्ये सांगितलेलं आहे की इथनं सूर्य किती लांब आहे, झेपावे उत्तरेकडे, उत्तर दिशेलाच का हे करायचं आहे. जसं तुम्ही बोलले की मारुतीच्या हवेत उडण्याचा जो प्रमाण आहे, जो वेग आहे, तो वेग कशा पद्धतीने आहे, सगळ्या गोष्टी आपल्या ह्याच्यामध्ये केलेल्या. किंवा कणादृश्य आहेत ज्यांनी कणाचा शोध लावला. सूक्ष्मजीव काय असतात, अणुरेणू काय असतात, ह्या सगळ्याचा शोध आपल्यापासून आहे. पण आता विषय असा झाला आहे की अरे अमेरिकेने हा शोध लावला, इंग्लंडने हा शोध लावला, ह्याने हा शोध लावला. पण ह्याचं मूळ सगळं जे आहे ते आपल्या वेदांमध्ये हे भरपूर गोष्टी करतात. आता याचं एक उदाहरण आहे, म्हणजे की परकाया प्रवेश एक आपल्याकडे विद्या होती पूर्वी, बरोबर. तसंच हा देह इथे ठेवून मी सूक्ष्म रूपाने कुठेही प्रवास करू शकत होतो. पूर्वी ती पण एक विद्या असते बरोबर. की मी इथे बसावं आणि मला एखाद्या विशिष्ट कलेचं किंवा एखाद्या विशिष्ट ज्ञानशाखेचं ज्ञान मिळवायचं आहे तर सूक्ष्म रूपाने तिथे जावं आणि ते ज्ञान मिळवून या देहामध्ये परत यावं आणि मला मिळालेलं ज्ञान मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवा. बापरे. मग विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे तोपर्यंत, कारण जसं आपण कपडे काढून ठेवले की मला कपडे सापडले तरच मी घालू शकणार आहे, तसं हा जो बाहेर पडलेला आत्मा आहे हा शरीरामध्ये प्रवेश करायचा असेल तर शरीर जपलं पाहिजे. बरोबर. शरीरच मिळालं नाही तर हा अवतरित होणार कसा आणि ज्ञान देणार कसा. खरी गोष्ट. मग शरीर संरक्षण कसं करावं याचं शास्त्र आहे. त्याच्यासाठी आयुर्वेद आहे की कोणती रसायनं असावीत, कशा प्रकारे त्यांना लावत राहावीत जेणेकरून त्याचं शरीर आहे तसं राहील, परत प्रवेश करण्यासारखं योग्य राहील. जसं वस्त्र आहेत स्वच्छ धुतले की परत ते आपण घालण्यासाठी योग्य राहतात, त्याप्रमाणे ते शरीर संरक्षण करायचे विशिष्ट रसायनं लावून आणि मग यांनी ज्ञानशाखा मिळवावेत आणि त्या शरीरामध्ये प्रवेश करावा आणि ते ज्ञान माझ्या विद्यार्थ्यांना द्यावं. याचं सध्याचं जवळचं आता नवीन उदाहरण केव्हा मिळतं तर आदिशंकराचार्यांचं, जे आत्ता सध्याचं अद्यतन म्हणूया. तर पूर्वीचं अनेक उदाहरणं आहेत परंतु आम्हाला आत्ताच्या काळामध्ये मिळतात आहे. आदिशंकराचार्य कालडीमध्ये केरळमध्ये जन्माला आले आणि उत्तरेकडे प्रवास करतायत. प्रवास करत असताना अनेक धर्मांच्या अवलंबियांचा ते पराभव करतायत किंवा आपल्या वैदिक धर्माची स्थापना करत चाललेत असं म्हणूया. ते करत असताना मंडन मिश्रांचा आणि त्यांचा संवाद चालू होतो आहे. मंडन मिश्रा हे आहेत बौद्ध धर्माचं स्थापना करणारे किंवा त्याला प्रगाढते देणारे. तिथे वैदिक ज्ञानाचा आणि त्यांचा संवाद चालू होतो की कोणतं ज्ञान सिद्ध आहे. मंडन मिश्रा ही प्रचंड विद्वान आहेत. मंडन मिश्रांच्या पत्नीला सरस्वती म्हणत होते. बापरे. इतकी ती विद्वान होती, विदुषी होती
की नवऱ्याचं इतकंच ज्ञान तिलाही होतं सगळ्या विषयांचं, आणि हे तर प्रचंड विधान होतेच. इथे वाद चालू झाला आणि वैदिक संप्रदाय कसा योग्य आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अद्वैताचा विषय चालू झाला, अद्वैत आणि अद्वैत. अद्वैत कसं योग्य आहे याच्यावरती विषय चालू असताना सगळे विषय पूर्ण झाले, सगळीकडे शंकराचार्य जिंकतायत आणि मंडन मिश्रांचा पराभव दिसायला लागला आहे. आणि आता मात्र सरस्वती पुढे येत आहे की ठीक आहे, माझे पती हरलेत, माझे पती हरले आहेत, पण मी आहे अजून, मी त्यांची अर्धांगिनी आहे. अर्धांगिनी असल्यामुळे मी अर्धांग हे शास्त्र आहे, माझाही पराभव करा. आणि मी हरले तर माझे पती तुमचे शिष्य होतील आणि मी त्यांचा अधिकार काढून गेले, तुम्हाला वैदिक मताच्या प्रचारासाठी, अद्वैताच्या प्रचारासाठी मी माझ्या हाताने पती देईन, पण आधी माझा पराभव करा. ते म्हणाले बसा सांगा. आणि तिने कामविषय घेतलेला आहे, संतती निर्माण हा विषय घेतला आहे. हे संन्यासी आहेत, शंकराचार्य संन्यासी आहेत. आता इथे मात्र शंकराचार्यांना प्रश्न पडला की स्त्री या विषयावरती चर्चा करायला बसली आहे, जी साक्षात सरस्वतीचं स्वरूप मानलं जातं, ही त्या विषयावरती चर्चा करायला बसली आहे, हिचं समाधान कसं करू, कारण मला अनुभवच काही नाही आहे त्यातला. मग शंकराचार्य म्हणाले की मला 1 महिन्याचा कालावधी पाहिजे, मी या सगळ्याचा अभ्यास करीन आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची समर्पक उत्तरं देईन, नाही तर मी तुमचा पुत्र म्हणून तुमच्या घरी मी तुमचा सेवक म्हणून राहीन. 1 महिन्याचा कालावधी देण्यात आला. यांनी त्यावेळी शिष्यानं सांगितलं की माझा देह जतन करा आणि मी आता परकाया प्रवेश करणार आहे, कारण मला या देहाने, मी ह्या संन्यासी आहे, हा देह संन्यासी आहे, या देहाने मी त्या विषयाचा अभ्यास नाही करू शकत. मग यांनी परकाया प्रवेश केला, एका राजाच्या शरीरामध्ये शंकराचे शिरले आणि त्याचवेळी शिष्यांनी तो देहरक्षण केला आहे, वेगवेगळी रसायनं लावून जतन केलं आहे. हे 6 महिने त्या शरीरामध्ये राहून यांनी त्या कामशास्त्राचा अभ्यास केला आहे, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आणि परत स्वतःच्या कायेमध्ये, स्वतःच्या शरीरामध्ये प्रवेश केला आणि मग त्या सरस्वतीबाईंचे त्यांनी प्रश्नांचे समर्पक उत्तरं दिले आणि तिला मान्य झालं की तुम्ही अद्वैताचा जो प्रचार करतात हे मला मान्य आहे. आणि त्या दिवशी तिने स्वतःच्या हाताने सांगितलं की हे आजपासून हे पती तुमचे शिष्य होतील आणि ती साध्वी झाली. परकाया प्रवेशाचा हा सध्याचा नूतनतम असा एक अनुभव आहे. तोही काय म्हणता येईल त्याला की जिज्ञासेचा विषय की खरंच असं झालं का, असं होऊ शकतं. मग याचं सध्याचं प्रगत उदाहरण काय आहे, गोव्याला चला, एक चर्च आहे, चर्चमध्ये ममी ठेवली आहे, बॉडी आत्ता आहे, सेंट फ्रान्सिस का काहीतरी नाव आहे त्याचं, ओल्ड चर्चमध्ये. हां, ओल्ड चर्चमध्ये. तिथे ते सांगाडा आहे हाडांचा आणि तो 300 वर्षानंतर परत जिवंत होणार आहे, तो संत होणार आहे. त्यांनी ती बॉडी जतन केली, त्या केमिकलमध्ये बुडवून ठेवलेली आहे. मग त्यांची जर श्रद्धा असू शकते की असं होऊ शकतं 300 वर्षानंतर या शरीरामध्ये हा परत प्रवेश करू शकतो, शंकराचार्य 6 महिन्यानंतर करू शकत नाही, करू शकतो. म्हणजे परकाया प्रवेश ही विद्या अस्तित्वात होती, त्याचे प्रयोग वेगळे होते. मग ते जर तुम्हाला मान्य, हे जर गोव्याचं चर्चचं जर उदाहरण मान्य आहे, त्यांच्या श्रद्धेला सलाम आहे, त्यांची श्रद्धा आहे बरोबर की हा परत जिवंत होणार आहे, त्यांनी ती बॉडी त्याप्रमाणे जपली आहे ना. बरोबर. मग त्याच्यात जर त्यांच्या श्रद्धेला सलाम आहे तर आमच्याही श्रद्धेला सलाम असला पाहिजे, कारण हे विज्ञान आमचंच आहे. परकाया प्रवेश ही विद्या आमचीच आहे. आम्ही हे शरीर सोडून जाऊ शकतो आणि या शरीरामध्ये परत प्रवेश करू शकतो. त्याचं उत्तम उदाहरण ते आहे. अजूनही ह्या गोष्टी होऊ शकतात का? असे जे प्रयोग सध्या सिद्ध करतात ते माणसांमध्ये राहत नाही. म्हणजे कसं? जे लोक असे ज्यांना सिद्धी प्राप्त होतात, अशा सिद्धी म्हणतो मी, की विशिष्ट मंत्रावरती त्यांनी विशिष्ट साधना केली आहे आणि सिद्ध झालेलं, साध्य झालेलं जे उद्दिष्ट आहे त्यांना ते झालं की ते माणसांमध्ये राहत नाहीत, ते डोंगरदऱ्यांमध्ये, गुहाकंदरांमध्ये स्वतःचं राहिलेलं आयुष्य देवांसाठी साधना करण्यासाठी निघून जातात. त्यांना ते याच्यात रमू देत नाही. ती जी विद्या आहे ती जी तुम्हाला प्राप्त झाल्या ना, चला आता ईश्वर साधनेला जाऊया. आणि मग ते आपल्याला हिमालयांमध्ये कुठेतरी बसलेलं एखादं दिसतं, ज्याला अन्न, वस्त्र, निवारा कशाचीही आवश्यकता लागत नाही. आत्ताच मध्ये व्हिडिओ व्हायरल झालेला की बर्फामध्ये बसून एक साधना वगैरे करत वर्ष बसलेले असतात. केदारला जरी आपण गेलो, अजूनही केदारला काही साधू भेटतात जे अगदी छोट्याशा वस्त्रावरती असतात. आपण 2-2, 3-3 स्वेटर घातलेले असतात, कारण त्याच्या शरीरामध्ये वेगळी ऊर्जा आहे. त्याला बर्फात तेवढीच शीतबाधा होते, पण हा छान अलग निरंजन करत हिंडत असतो. त्याने काहीतरी विशिष्ट द्रव्य घेतलेलं असतं, असं विशिष्ट पेय पिलेलं असतं असं नाही. त्याने विशिष्ट औषधांचं सेवन केलेलं असतं. विशिष्ट नक्षत्रांवरती, विशिष्ट वेळेवरती ती औषधं सेवन करतात आणि त्याच्या जोरावरती 6-6 महिने ते ध्यानस्थ बसू शकतात. ती औषधं वेगळी आहेत. आम्ही त्याला वेगळीच नावं देतो, सोमरस आणि वगैरे. ती एवढी साधी नाही आहे.
मग ती 6 महिन्यानंतर जेव्हा ते केदार चालू होतं आणि आपल्यासारखे लोक तिथे दर्शनाला जायला लागतात तेव्हा ते 6 महिन्यानंतर खाली यायला लागतात, कारण त्या शरीराला अन्नाची त्यावेळी गरज भासते किंवा त्यावेळी त्यांना त्या साधनेसाठी ती ऊर्जा वापरायची आवश्यकता वाटत नाही. इथे मिळणार आहे मला अन्न, बरोबर. मग मी कशाला ती ऊर्जा वापरू. बरोबर. अन्न मिळवायचं 6, 7, 8 दिवस परत गायब व्हायचं. 6 महिन्यात जेवढं 3-4 महिन्यात कपाट बंद होईपर्यंत जेवढं मिळेल तेवढं अन्न खाऊन घ्यायचं आहे. उरलेल्या काळामध्ये ती ऊर्जा वापरायची आहे मला आणि त्याच्यावरती ते प्रगती करत राहतात. मग त्यांना अशा सिद्धी सहज मिळतात, पण त्या मिळालेल्या सिद्धींचा वापर ते अशा गोष्टींसाठी करत नाहीत. त्यामुळे ते असे प्रयोग सिद्ध होतात, पण ते सिद्ध झालेले प्रयोग दाखवायसाठी ते माणसांमध्ये येत नाही. बरोबर. आता ह्याच्यामध्ये पण आपण म्हणू शकतो की ज्याला सिद्धी प्राप्त होतात तसंच त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी पण आहेत आणि निगेटिव्ह गोष्टी पण आहेत, की काही अमानवी शक्ती असतात किंवा अमानवी विद्या एक प्रकार आहे ज्याला जादूटोणा म्हणू शकतो. अशा गोष्टीही आपल्या तिकडनंच म्हणजे आपली भारतातलीच किंवा ह्याची मूळ संस्कृती आहे, पण जे आता बाहेरच्या देशामध्ये ही भरपूर पद्धतीने चालू आहे, वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यावरती रिसर्च केला जातो आहे, पण अजूनही ह्या गोष्टी आपल्याकडेही मान्य केल्या नाही जात नाहीत. तर अशी आता आपण म्हणतो की आध्यात्मिक ऊर्जा आहे, तशी काही अशी पण निगेटिव्ह ऊर्जा असते का? असते. निगेटिव्ह ऊर्जा खूप आहे. आपल्याला खूप ठिकाणी आता जर विचार केला आपण की इथे बसलो आहे मी, मला इथे सकारात्मक वाटत असतं. त्याचवेळी एखाद्या दुसऱ्या वास्तूमध्ये गेलो, उदाहरणार्थ आपण एक खूप सुंदर वास्तू आहे जिला सध्या जगामध्ये पर्यटन स्थळ म्हणून मान्य आहे, जगातल्या 7व्या आश्चर्यामध्ये स्थान आहे. त्या वास्तूमध्ये गेल्यानंतर ही सकारात्मकता मला तिथे मिळत नाही. तिथे केवळ वास्तू सुंदर एवढंच मला समाधान मिळतं. त्या वास्तूमध्ये माझं मन रमत नाही. मला तिथे काहीतरी विशेष वेगळंच काहीतरी भासायला लागतं आणि तिथनं मी बाहेर फेकला जातो, चल बाहेर पड. बाहेर बसलं की मला बरं वाटायला लागतं, ते सौंदर्य मी बघू शकतो, पण त्या वास्तूमध्ये मी रमू शकत नाही, कारण तिथे निगेटिव्हिटी आहे. तिथे अनेक कारागिरांचे बळी गेले आहेत, अनेक कारागिरांचे हात तोडले गेले आहेत. निगेटिव्हिटी आहे. फक्त ती सकारात्मकता तुमच्या अंगात असायला लागते, पॉझिटिव्हिटी तुमच्या शरीरामध्ये असायला लागते. तिथे गेले की तुम्हाला निगेटिव्हिटीचा भास म्हणण्यापेक्षा जाणवायला लागते इथे काहीतरी वेगळं आहे. इथे काहीतरी वेगळं आहे आणि ती वास्तू तुम्हाला फार वेळ राहू देत नाही, तुम्ही लगेच बाहेर येता. त्याच्यासाठी आधी आपण सक्षम असावे लागतो. हां, स्वतःमध्ये आहे ना. शरीर हेच प्रयोगशाळा आहे. बरोबर. याचे काही पॅरामीटर्स थोडी आहेत की ही सकारात्मकता आहे, ही नकारात्मकता आहे, असे नाही आहेत. हे तुम्हाला शरीरामध्ये जाणवायला लागतं, मनाला जाणवायला लागतं की अरे ही सकारात्मकता आहे, इथे छान वाटतं मला. तेच एखाद्या वास्तूमध्ये ऐतिहासिक वास्तूमध्ये गेलं की तिथे आपल्याला वाटतं अरे यार इथे फार मन रमत नाही, बघूया आपण, पण आल्हाददायक वाटतं आहे, मला खूप प्रसन्न वाटलं, असं होतं आहे का? कारण तिथे युद्ध झालेले आहेत, तिथे हजारो बळी गेलेले आहेत आणि तिथे निगेटिव्हिटी येतेच, कारण ती जी अर्थ किंकाळ्या घुमलेल्या आहेत ते तिथे आहेतच. त्यामुळे याचे पॅरामीटर्स तुम्हाला वेगळे मिळणार नाहीत. हे नकारात्मकता, ही सकारात्मकता आहे, ही स्वतःच्या शरीरामध्ये असलेल्या अंतरात्म्याला कळतं की सकारात्मक होतं आहे, छान वाटतं आहे, इथे नकारात्मक वाटतं. क्या बात आहे. ह्याच्यामध्ये आता आपण जसं नवग्रह म्हणतो की जे 9 प्रकारचे ग्रह आहेत, किंवा आपल्या वेदांमध्ये नद्यांचं भरपूर वर्णन केलेलं आहे, सप्त नद्या आहेत, सप्त ऋषी आहेत, किंवा आपल्या भरपूर निसर्गाचंही वर्णन केलं आहे. तर ह्याचा आपल्या जीवनावरती काही प्रभाव पडतो का? निश्चित पडतो. प्रत्येक जातक जन्माला येताना, अर्थात हे शास्त्र वेगळं आहे, ज्योतिषशास्त्र आपण आहे. पण ह्या ज्योतिषशास्त्र म्हणा किंवा अंकशास्त्र म्हणा किंवा ॲस्ट्रॉलॉजी आपण हा एक प्रकार म्हणतो, हा पण वेदांमधनंच आलेला एक भाग आहे. वैदिक ज्योतिष नावाचा एक वेगळा भाग आहे. बरं. ज्योतिषामध्ये अनेक स्तर आहेत. दुर्दैवाने आपल्याला त्या स्तरांची सगळी माहिती मिळत नाही. वैदिक ज्योतिष जे आहे हे प्रत्येकाच्या जातकावरती परिणाम करतं, हे होत नाही. वैदिक ज्योतिष काय करतं, तर इथे पृथ्वी आहे, या विश्वाचा हा व्याप आहे, या विश्वामध्ये एवढे सौर्य आहेत, हे इथून इतक्या अक्षांश रेखांशावरती आहेत आणि तुम्हाला असा प्रवास केलात की हे ग्रह सापडणार. हे वैदिक ज्योतिष आहे जे आपल्यावरती परिणाम करत नाही. परंतु त्याचवेळी दुसरं ज्योतिष जे आत्ताच्या सध्याच्या भाषेमध्ये आत्ता आपण पाहतो, हे ग्रहताऱ्यांशी संबंधित आहे. मग हे परिणाम करतं का, तर करतं. मी कोणत्या तिथीला, कोणत्या नक्षत्रावरती, कोणत्या राशीवरती जन्माला आलो आहे, त्यावेळी ही कला कुठे अस्तित्वात होती, या ग्रहाची प्रभावरेखा कुठे अस्तित्वात होती, ही माझ्या जन्माला येताना जी कुंडलीची स्थिती होती, या जन्माला येताना तिचा प्रभावरेखा माझ्यावरती होती का, याचा विचार करा. मग ती होती तर ती माझ्या जीवनावरती, माझ्या स्वभावावरती, माझ्या प्रकृतीवरती निश्चित परिणाम करते. आता प्रश्न आहे दुसरा की ती जर माझ्यावर प्रभाव करते, जर ती अनुकूल प्रभाव करत असेल तर ती माझ्यासाठी योग्य आहे ना. मात्र त्याचवेळी जे प्रतिकूल प्रभाव करणार असेल आणि मी जर त्यावेळी एखाद्या अनुष्ठानाने तिचा निराकरण करू शकतो का, शांती प्रकरणाने,
तर करू शकतो. कारण वेदांमधल्या मंत्रांमध्ये ही शक्ती आहे की मी त्या देवतेचं आवाहन त्या देवतेला मी इथे बोलावू शकतो. मग ती आलेली कशी कळणार आहे? दिसणार आहे का? नाही ना. बॅनर दिसतो आहे, फोटो दिसतो आहे, दाखवू शकतो की हा आला आहे. त्याचवेळी देवता तर तो अवतरित झाला हे दाखवू शकतो आहे का मी? नाही. मग काय? तुमच्यामध्ये असलेली पॉझिटिव्हिटी की तुम्हाला त्याचा अनुभव होतो आहे का? होतो आहे. कारण तुमच्यामध्ये ते सूक्ष्म रूपामध्ये अस्तित्वात आहे. माझी प्रगाढ श्रद्धा आहे. श्रद्धा या अग्नीत समिद्यते श्रद्धा विंदते हवीही. वेद म्हणतो की तुमची श्रद्धां कामस्य मात्रम, श्रद्धाच तुमची काम करते. खरंच काम करते का? माझ्यामध्ये जर प्रगाढ श्रद्धा असेल की मी हे कर्म करण्यासाठी बसलो आहे, माझे वेदांवरती श्रद्धा आहे आणि ह्या देवता इथे येणार आहेत, त्या माझं कल्याण करणार आहेतच, या दृढ श्रद्धेने बसलं पाहिजे. श्रद्धां कामस्य मात्रम, त्या देवतेला तिथे अवतरित व्हावंच लागतं आणि तिला कामस्य मात्रम, काम म्हणजे तुमचा संकल्प पूर्ती करावीच लागते. त्या पद्धतीने ते अनुष्ठान व्हायला पाहिजे. वैज्ञानिक प्रयोग ज्या पद्धतीने व्हायला हवे त्याच पद्धतीने व्हायला पाहिजे. अन्यथा ऐनवेळी प्रक्षेपक कामच करत नाही, उपग्रह इथेच राहतात. कारण कुठेतरी गफलत झाली आहे. जर विज्ञानामध्ये ते गफलत होऊ शकते तर हे अतिसूक्ष्म विज्ञान आहे. या अतिसूक्ष्म विज्ञानामध्ये जर एखादी गफलत राहिली, स्वरांची, व्यत्यासाची, अक्षरांची किंवा सगळ्या साधनांमध्ये जर काही न्यूनातिरिक्त झालं तर त्या देवता अवतरित होत नाही. मग काय असायला हवं? तर मी जो निवडलेला आचार्य आहे तो त्या पद्धतीचा असायला हवा. त्याला ती श्रद्धा असायला पाहिजे. मी देवतांना आवाहन करणार, म्हणजे देवता इथे येणारच आहेत, त्या माझं या यजमानाचं कल्याण करणारच आहेत. माध्यम मी आहे. मी का माध्यम आहे? तर मी त्याप्रमाणे माझ्या शरीराला बांधून घेतलं आहे ना नियमांमध्ये. मी शरीर त्याप्रमाणे जपतो आहे ना. देवतांची उपासना, देवतांचं चैतन्य मी माझ्या शरीरामध्ये धारण करतो आहे ना. आणि ती चैतन्य कला मी वापरतो आहे आणि त्या देवतेला सांगतो की मी इथे तुझं आवाहन करतो, तू ये. येताना आपण इथे येताना सुद्धा विचार करतो ना, अरे माझं स्वागत होईल का? मला बसायला जागा मिळेल ना? ती व्यक्ती कशी आहे, मी ज्याच्या घरी चाललो आहे, या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करतो. एखाद्या वेळी तुम्ही आलात, माझ्या कपाळावरती आठी असेल, पुढच्या वेळी तुम्हाला येताना यार उगीच चाललो आहे असं वाटतं मला, किंवा मी उगीच गेलो होतो असं वाटतं मला. पुढच्या वेळी देवता तत्व तिथे येणार नाही. मी साधा मनुष्य जर मी एवढा विचार करतो, देवता त्यांना तेवढ्या श्रद्धेने मला बोलवायला हवं आहे, तेवढीच प्रगल्भता मनाची माझी असायला पाहिजे, तेवढीच पवित्रता माझ्यामध्ये असायला पाहिजे. देवता जागृत होणार आहेत आणि त्या हे जे माझ्या यत्नामध्ये लिहिलं आहे या प्रतिकूलतेला अनुकूलतेमध्ये बदलणार आहे. किंबहुना त्याचे फटके कमी मिळणार. जर प्रतिकूलता 100% असेल, 60%वरून ती येणार आहे. कारण पॉझिटिव्हिटी माझ्यामध्ये प्रवेश करणार आहे आणि मी पॉझिटिव्ह झालो की या सगळ्या फटक्यांना कसं मी त्यांचा प्रतिकार करायचा आहे ही शक्ती माझ्यामध्ये जागृत होते. देवतांची जबाबदारी वाढते, अरे याला परिणाम चांगला मिळाला पाहिजे. कारण ती माझे आईबाप आहेत. आपल्या जन्माला घालणाऱ्या आईबापांपेक्षा ही सगळ्या चराचर चालवणारे हे वेगळे आहेत ना. त्यांना सगळ्यांची काळजी आहे. त्यामुळे ते विशिष्ट प्रमाणामध्ये आमचं कल्याण करण्याचं दायित्व त्यांचं आहेच. त्यांना यावं लागतं. आता ह्याच्यामध्ये आपलं अग्नी कशा पद्धतीने काम करतो? कारण की आता असं बोलतात की प्रत्यक्ष दिसणाऱ्या देवता म्हणजे 3च, तर सूर्य, चंद्र आणि अग्नी. जसं आत्ता आपण इथे एक अग्नी केलेला आहे किंवा जसं आपण अग्निहोत्र करतो, असं भरपूर ठिकाणी म्हटलं जातं की आपण ज्या आहुती देतो, ज्या अग्नीला देतो, ते अग्नीमार्फत देवतांपर्यंत पोचवायचं काम केलं जातं. तर ते नक्की कशा पद्धतीने होतं आणि अग्नी केल्याने की काय अजून प्रभाव पडतो आपल्या वातावरणावरती, आपल्या शरीरावरती किंवा आपल्या घरामध्ये? आणि दुसरी गोष्ट अशी की आपण आता जे इथं केलेलं आहे, गाईचं शेण आहे, विटा आहेत, वाळू आहेत आणि त्याच्यावरती आपण अग्नी केलेला आहे. तर आजकाल एक हे निघालेलं की ते पत्र्याचं कुंड हे करायचं असतं. जे प्रत्येक ठिकाणी आता नवीन घर असेल किंवा काय असेल तर त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकत नाही विटा, वाळू किंवा तिथे उपलब्ध नसतात. तर त्या ठिकाणी जे पत्र्याचं कुंड आणि त्याच्यावरती हवन केलं जातं, तर त्यांनी काय फरक पडतो? धातू कोणता असावा याचं काही शास्त्र आहे. जसं होमकुंड निर्माण करत असताना विटा कशा असाव्यात याचं प्रमाण आहे. त्यांची जाडी, त्यांची रुंदी, त्यांची लांबी, त्यांची रुंदी, त्यांचे आकार, या सगळ्याचं एक शास्त्र आहे. त्याला इष्टकोपधान असं नावाचा एक ग्रंथ आहे. दर्भांची लांबी किती असावी, दर्भ कशा प्रकारे तुम्ही वळावे, पवित्रकांचा आकार कसा असावा याचं सूत्र आहे. याच्यासाठी ग्रंथ आहे, शुल्ब सूत्र. कसाही उठला, कसाही वागला चालत नाही. कारण वैज्ञानिक प्रयोग आहे. जसं विज्ञानामध्ये कसंही वागून चालत नाही, मला त्याचप्रमाणे ते सगळे द्रव्य असायला लागतात. त्याचप्रमाणे देवतांशी निगडीत जे विज्ञान आहे त्यालाही तेच पॅरामीटर्स आहेत.
म्हशीचं शेण आलेलं सारवलं आहे, नाही चालत. गाईचंच का हवं आहे? सूर्यकेतू नाडी गाईच्या शरीरामध्ये असते. सूर्यकेतू नाडीमधून जर सूर्यकिरण तिच्या शरीरामध्ये प्रवेश करतात, सुवर्ण अंश धारण करतात, ते तिच्या गोमूत्रामध्ये आणि शेणामध्ये प्रवेश करतात. मग काय सुवर्ण मूल्य आहे, गोमयाला सुवर्ण मूल्य आहे, त्याने सारवा. पवित्रता निर्माण झाली आहे, सुवर्ण मूल्य धारण झालं, भूमीने धारण केलं आहे. अशा पवित्र भूमीवरती इष्टकोपधान करा, म्हणजे तुम्ही इष्टका विटा निर्माण करा. त्याच्यासाठी लागणारं हवनीय द्रव्य, त्याच्यासाठी लागणारी माती आहे, त्याच्यासाठी लागणारं हे कुठून कशा प्रकारचं मिळवायचं आहे, कोणत्या नक्षत्रावरती ते इष्टका तुम्ही निर्माण करायचे आहेत याचं शास्त्र आहे. त्याला इष्टकोपधान नावाचा ग्रंथ. दर्भ कसे वापरावेत, समिधा कशा असाव्यात, समिधा कुठल्या बाजूने कुठल्या वृक्षाच्या कुठल्या फांदीच्या कशा असाव्यात याचं शास्त्र आहे. उठला आहे, कुठेही गेला आहे, कापले वगैरे, कशाही तोडल्या आहेत, हाताने तोडल्या आहेत, नखाने तोडल्या आहेत, वापरतोय कसाही नाही चालत. त्याच्या त्यांनी सांगितलं छिनत्ती. कशाने छिनत्ती? तर शस्त्राने छिनत्ती. न नखेनं, नखाने काढू नका. नखामध्ये विष आहे, त्याच्यामध्ये काय आहे? औषधी द्रव्य आहे. कशामध्ये? संविधानमध्ये औषधी द्रव्य आहे. तुमच्या नखांमध्ये जे विषद्रव्य आहे ते त्याला नामोहरम करणार आहे. एवढं वाईट आहे नखांमधलं विष. मग छिनत्ती न नखेनं, नखाने काढू नका. नखाने तोडलं आहे, कसाही वापरतोय, नाही झालं. त्याच्यासाठी शुल्बसूत्र नावाचा ग्रंथ आहे, त्याचं अध्ययन करा. या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास करा आणि मग तुम्ही हवन करा. देवता जागृत. कसाही उठला आहे, कसाही हवन करतोय, चप्पल काढले, पाय धुतलेले नाहीत, होम करतोय, इकडे पाहतोय, मोबाईलमध्ये खेळतो आहे आणि हवन करतो आहे, साध्य होणारच नाही आहे. आणि आपण म्हणणार आहे यातनं काहीच होत नाही आहे. त्याचे जे नियम आहेत त्या नियमाने करूया ना. त्या नियमाने झाल्यानंतर मग आपण म्हणूया यातनं होत आहे किंवा नाही होत आहे. सगळ्याचं विज्ञान आहे. क्या बात आहे. आणि जसं अग्नीचं बोललो की अग्नी हा देवतांपर्यंत तर नक्की पोहोचवतो का? पोहोचवतो. याचं शास्त्रीय वचन असं आहे, अग्नौ प्रास्ताहोती सम्यक आदित्यम उपतिष्ठते. अग्नौ, अग्नीमध्ये प्रास्ताहुती सम्यक. सम्यकचा अर्थ उत्तम प्रकार आहे. तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान असायला हवं. जर योग्य प्रकारे तुम्ही योग्य मंत्रांनी, योग्य द्रव्याने, योग्य सहाय्याने सगळं जर हवन केलं तर ते आदित्याला प्राप्त होतं. बरं, होतं का? तर होतं. हवन केल्यानंतर त्या हवनीय द्रव्यामधून जे औषधी तत्व बाहेर पडतात, तीळ आहे, तूप आहे, समिधा आहेत किंवा औषधी असलेल्या वनस्पती आहेत, यांचं हवनीय द्रव्यामधून जे स्कंद बाहेर पडत आहेत, कण बाहेर पडत आहेत, सूक्ष्म रूपामधले, हे आदित्याकडे प्रवास करतात. आदित्याकडे प्रवास करतात असताना जर वायूने ते वाहून नेलं तर वायू कसाही वाहतो आहे ना. वायू उत्तरेला वाहतो आहे, दक्षिणेला वाहतो आहे, कधी तो वर जातो आहे, कधी तो आपण म्हणतो कसा सोसाट्याचा वारा सुटला कसाही. अग्नी तसा नाही आहे, अग्नी वरच जातो आहे. अग्निशिखा ही कायम वर आहे. आपण जिथे जिथे अग्नीचं निरीक्षण करू, अग्नी ऊर्ध्वगामी आहे. म्हणून मग अग्नीचं माध्यम निवडलं आहे की अग्नौ प्रास्तावते सम्यक. सम्यकवर जोर दिला आहे की विशिष्ट ज्ञानाने, ज्ञानवान माणसाने करावं. आदित्यम उपतिष्ठते. ती आहुती सूर्यकिरणांपर्यंत पोचते. मग सूर्यकिरण आमच्यापर्यंत पोचत नाहीत का? पोचतात ना. पण सूर्यकिरणांची क्षमता ही वेगळी आहे प्रत्येक स्तरावरती. मग हे जर उत्थान यांचं जर उत्तम झालेलं असेल, या सगळ्या आमच्या असमंताच्या बाहेर जर गेलं तर ते आदित्याला प्राप्त होतं. मग आदित्य काय करतं तर पंचमहाभूताशी निगडीत ज्या देवता आहेत, अग्नी, आप, वायू, सूर्य, या देवतांना ते पोचवतं. आणि आदित्या जायते वृष्टीही, त्या आदित्यापासून आम्हाला पर्जन्य म्हणजे इष्ट प्राप्त होतं. पर्जन्य हे सिंबॉलिक आहे. आमचं जे इष्ट आहे ते आदित्यापासून सगळ्या देवतांना प्राप्त होतं की अरे याने याच्यासाठी हवन केलं आहे, हां तुम्हाला हे करायचं आहे. आदित्या जायते वृष्टी. आदित्य त्या देवतांच्या प्रती ती आहुती पोचवतो आणि मग तिथून जे आम्हाला अनुकूल इष्ट प्राप्त होतं ते आमच्यापर्यंत पोहोचवतो. वृष्टीरन्नंततः प्रजा. मग त्यापासून काय प्राप्त होतं तर आम्हाला अन्न आणि संतती प्राप्त होते. आणि मनुष्याला सगळ्यात प्रिय काय तर योगक्षेम, उदरनिर्वाह आणि प्रजा म्हणजे मुलंबाळं उत्तम असावीत. हे सगळं त्या अग्नौ प्रास्तावतेपासून प्राप्त होतं.